अशा प्रकारचं इमॅजिनेशन तुझ्या डोक्यात झालं. हे माझ्या धुरंधर सर्व मेकॅनिकल रिलेटेड ब्रँचच्या इंजिनियर विद्यार्थ्यांनो, ऑटोमोबाईल, मेकॅनिकल, मेकॅट्रॉनिक्स, मॅन्युफॅक्चरिंग, मेटॅलर्जिकल, प्रोडक्शन, सर्व कोर ब्रँचेसचा बाप सब्जेक्ट. यस, बाप सब्जेक्ट. 2 वेळा बोललोय बाबा. तुम्हाला वाटत असेल सेकंड सेमिस्टरचा सर्वात टफ अप्लाइड मॅथमॅटिक्स आहे, ते इतर ब्रँचसाठी असेल, त्यांचे ते सॉफ्टवेअर वगैरे तिकडच्यांपेक्षा तो M2 कठीण आहे. पण तुमच्यासाठी सर्वात बाप सब्जेक्ट इंजिनिअरिंग ड्रॉइंग. मागच्या सेमला होता ग्राफिक्स. मित्रांनो, का बाप सब्जेक्ट? कारण की हा सब्जेक्ट जरी सेकंड सेमिस्टर म्हणजेच फर्स्ट इयरला आपल्या डिप्लोमाला आहे, पण ही ब्रँच डिझाईन इंजिनिअरचा बेस आहे. तुम्ही इंटरव्ह्यूला जाणार ना, तिथंसुद्धा याचे क्वेश्चन विचारले जातात ह्याच सब्जेक्टवर. मागच्या ग्राफिक्स याच्यावर, मागचा ग्राफिक्स तरी ठीक आहे, इंटरनल होता. आता हा एक्सटर्नल आहे. 70 मार्क्सचा फुल पेपर आहे आणि 4 तासांचा पेपर आहे. आता याच्याचवरनं विचार करा, 4 तास होऊनसुद्धा मुलांचा पूर्ण अटेम्प्ट होत नाही. पहिली खासियत याच्यात मॅथमॅटिक्ससारखे फॉर्म्युलेनी अगदी किरकोळ काय लागतात बाबा. हा अँगल काढायचा आहे तर 90 मधनं कट कर, म्हणजे 30 दिला आहे तर 90 - 30 येईल 60, असं कर. असं सोपं असा फॉर्म्युला, म्हणजे फॉर्म्युले नाहीच आहे. पहिली गोष्ट मॅथ्ससारखे. दुसरं ना, इंग्लिशसारखी थेरी आहे, ती रट्टा मारण्याचं पण काम नाही आहे. मग काय? टोटल इमॅजिनेशन. हा इमॅजिनेशनचा यूज करूनच आत्तापर्यंत या जगातल्या लाखो इंजिनियर्स लोकांनी वेगवेगळे इंजिनिअरिंग गॅजेट्स बनवले ना. स्मार्टफोन कोणतरी विचार केला 30 वर्षापूर्वी, अशी काहीतरी गोष्ट असू काढायची, इमॅजिनच केलं ना. अगोदर तर कोणी विचारही केला नव्हता. तो विचार केला, स्मार्टफोन आता सर्वांच्या जातात आहे. त्याच्यातनं तर तुम्ही लेक्चर पाहताय आणि सर्व आनंद घेताय. या खुशीमध्ये 1 लाईक 1 कमेंट होऊन जाऊ द्या, ठीक आहे. दुसरी गोष्ट, आता ह्या सब्जेक्टचं जे आपल्याला इमॅजिनेशन आहे ते तेवढं हायफाय नाही बाबा. तुला फक्त विचार करायचा आहे की सॉलिड, प्लेन वगैरे, हा फ्रंट व्ह्यूला कसा दिसेल, टॉप व्ह्यूला कसा दिसेल, साईड व्ह्यू विचारला असेल तर साईड व्ह्यूला कट केलं कसं. चला ठीक आहे, ते पाहूनच घेऊ. हां. तर हे एवढ्या ब्रँच आहे बाबा आपल्याला, 6 ब्रँचला सब्जेक्ट आहे. हा जमला ना, मग थर्ड सेमिस्टरचा पुढचा येणारा जो सब्जेक्ट आहे प्रोडक्शन ड्रॉइंग, तो आणखी छान जमेल. हा नाही जमला मग तर आणखी प्रॉब्लेममध्ये अटकणार पुढच्या सेमला. जसा मेकॅनिक्स या सेमला नाही केला बाबा तू, तर थर्ड सेमला सॉम त्रास देईल तुला. सेम तसंच घडणार आहे. एक कॅस्केडिंग इफेक्ट राहतो. आणि हा ग्राफिक्स जमला, सोबत सॉम जमला, प्रोडक्शन ड्रॉइंग जमला, त्याच्या पुढं टॉम येईल आणि लास्ट इयरला येईल RCC. सिव्हिल सेक्शनला RCC, मेकॅनिकल सेक्शनला आहे तर डिझाईन ऑफ मशीन एलिमेंट. आणि ही सर्वात प्रतिष्ठित फील्ड आहे मेकॅनिकलची, भरपूर पैसा मिळवून देणारी ब्रँच. मेकॅनिकलच्या भरपूर ब्रँच आहेत ना बाबा, सब ब्रँचेस म्हणतो त्याला आपण. थर्मल आहे, प्रोडक्शन आहे, क्वालिटी कंट्रोल आहे, त्याच्यात डिझाईन सर्वात टॉपला येते. तुमचं कोणी ओळखीचं असेल मित्र कंपनीत काम करणार, त्याला विचारून घ्या. रिसर्च डेव्हलपमेंट डिझाईन टॉप मोस्ट डिमांडेड. मस्त जायचं आहे, ऑफिसमध्ये बसायचं आहे, कम्प्युटरसमोर डिझाईन करायचं आहे, छान पैसा कमवायचा आहे. त्याची सुरुवात इथून होते. स्वप्न बघा, पण त्याच्यासाठी कष्ट करा. आणि मी बाबा गॅरंटी देतो, नीट एक गॅरंटी कसली, की हा सब्जेक्ट आहे ना, जेव्हा परीक्षा राहील एप्रिलमध्ये, मेमध्ये, तेव्हा 5 दिवसात 2 दिवसात नाही होता हा सब्जेक्ट. आहे का तू इंग्लिश समजला का बाबा? नो, हे आत्ता करावं लागेल तुला. पुढचे रोज थोडं करशील तेव्हा तुझे बुद्धीचे द्वार उघडतील. रट्टा नाहीच आहे आणि कॉप्या पण नाही याच्यात. सर्व काही छान धनुष्य आहे बाबा इथं तुझ्यासोबत. तू फक्त लाईक कमेंटचं होऊन जाऊ दे आणि शेअरिंग करा तुमच्या मित्रांना. तर बघा, सब्जेक्ट कोड वगैरे आहे यार. याला काय आपण टाइमपास करायचा आहे रे बिनकामचा? सब्जेक्ट कोड आहे, इंजिनिअरिंगचं नाव. मेन काय ते बघा, लोक असे टाइमपास करतो ना, बाकीचे तर काय तो हे जाऊ द्या. तर बघा 5 युनिट आहे आपल्याला. आता अगोदरचा जो ही आपली आहे के स्कीम, अगोदरचा जो आय स्कीम होता, त्या अगोदरचा माझं जो 14 वर्षापासून हा सब्जेक्ट शिकवतो आणि सर्वात फेवरेट आहे. माझ्या कॉलेजला मी या सब्जेक्टला टॉपर पण होतो, BEला इंजिनिअरिंगला. त्याच्यामुळे मला तर जास्तच आता तुम्हाला समजेलच माझे लेक्चर पाहून की खरंच या व्यक्तीकडनं झळकतं नॉलेज. ज्याच्याकडे राहतं ते झळकतं. आपले इंटिग्रेशनचे लेक्चर बघ, मेकॅनिक्सचे बघ, तुला समजून जाईल. सांगायची काही गरज नाही पडणार मला ती. आता मागच्या ज्या आय स्कीमला हा होता ना बाबा, त्याच्यात सोपा होता काही भाग. म्हणजे 70मधनं 14-16 मार्क्स आहे ना, ते कन्व्हेन्शनल रिप्रेझेंटेशन यायचं, तर ते छान ते होऊन जायचं. पण आता ते काढून टाकलं आहे आणि त्याच्यामुळे याची डिफिकल्टी लेवल पार मी के स्कीमपासून पाहत आलो आहे. KGI त्याच्यापेक्षा ही स्कीमला आहे ना, हा ड्रॉइंग टफ करून दिला आहे. हो,
हे तुमचा कोणी खूप जुना मित्र भाऊ झाला असेल ना, त्याचा सिलेबस आणि आपला सिलेबस तुम्हाला तो सांगेल. जाऊ दे, आपल्या याच्यावर फोकस करू. तर युनिट 1 सेक्शनल ऑर्थोग्राफिक व्ह्यूज. आता काय बाबा, मागच्या सेमला होतंच आपल्याला हा ॲज इट इज, आता पण आहे. पण मागच्या सेमला तुम्ही काय केलं आता मी काय बोलत नाही. हां बरं, सर्वात आधी जो व्हर्टिकल असतो, व्हर्टिकल प्लेन, हॉरिझॉन्टल, डे 1च्या लेक्चर, पुढचं लेक्चर अवश्य बघा. सर्व डिटेल 0 शिकवणार मी. 0 to हिरो, 0 to हिरोईन होणार आहे. ठीक आहे. हॉरिझॉन्टल प्लेन आडवा, व्हर्टिकल प्लेन उभा, आणि याच्यासमोर तुम्हाला ऑब्जेक्ट ठेवला आहे. समोरून जे दिसतं ते फ्रंट व्ह्यू, वरून त्या ऑब्जेक्टला पाहिलं जे असतं ते टॉप व्ह्यू. राईट साईडने पाहिला तो राईट हँड साईड व्ह्यू, पण ड्रॉ कुठं करतो, लेफ्ट हँड साईड व्ह्यूला. लेफ्ट साईडने पाहिलं तो लेफ्ट हँड साईड व्ह्यू, पण ड्रॉ कुठं करतो, राईट हँड साईडला. हां, ही मेथड कोणती, फर्स्ट अँगल मेथड ऑफ प्रोजेक्शन. आपल्याकडे 4 क्वाड्रंट राहतात ना, तर पहिल्या क्वाड्रंटमधला आपला सिलेबस आहे. आपलं पूर्ण इंजिनिअरिंगचं जे काही आता आहे ते फर्स्ट क्वाड्रंटमध्ये ऑब्जेक्ट ठेवलेला आहे, आणि त्या अनुषंगाने तुला इमॅजिन करायचं की असं असं आहे बाबा. हां, तर ह्या पहिल्या जे युनिट आहे याच्यामध्ये काय राहील, सॉलिड राहील. आणि या सॉलिडला सेक्शनलचा अर्थ काय, तर कट केलेला. ओके, आयदर व्हर्टिकल असेल किंवा हॉरिझॉन्टल असेल. तर टॉप व्ह्यू आणि फ्रंट व्ह्यू ज्याचं जास्त करून आता कदाचित रेअरली एखादा प्रॉब्लेम फ्रंट व्ह्यू आणि साईड व्ह्यू येईल, मग टॉप व्ह्यू येणार. 2च व्ह्यू आपल्याला विचारलेले राहतात. कदाचित जर प्रॉब्लेम जास्त मार्क्स लागला तर 3 व्ह्यू सुद्धा राहू शकतात. एकदम सुंदर चॅप्टर आहे, इतकं छान. म्हणजे माझे लेक्चर बघणार ना बाबा, तुझे तिथं मार्क 1-2 याच्यातच कंप्लीट होऊन जाईल. मग कसाही प्रॉब्लेम नव्हते, तू म्हणशील अरे वाले भारी. फक्त तुझे ते हाताला ती सवय लागायला हवी. 2H लीड पेन्सिल वापरायची, क्वालिटी आपल्याला इक्विपमेंट यूज करायचे, ड्राफ्टर घ्यायचं, रोल अँड ड्रॉ वगैरे वगैरे. आता याचं एक्झाम्पल बाबा द्यायचं ठरलं तर बघा, हा सॉलिड आहे आपल्याकडे, दिसतोय सर्वांना. हां मॅचिंग आहे. ठीक आहे, बघा क्यूब आहे, क्यूब बॉक्स दिसतोय सर्वांना. ओके, 1 मिनिट मला थोडं येतं. नाही तर त्याचा कलर येऊन जाईल. तर बघा, क्युबिकल बॉक्स आहे. आता तुम्ही समोरून पाहिलं एकदम फ्रंटने तर कसा दिसतो रे बाबा, तर दिसतोय तो एकदम तुम्हाला स्क्वेअर. टॉप व्ह्यूने पाहणार तरी स्क्वेअरच दिसेल. पण याच्यात समजा होल आहे, तो कट केला आहे, तर कसं दिसेल ते ड्रॉ कर, इमॅजिन करायचं आहे. कट केलेलं कसा दिसेल समोरून ते इमॅजिन करायचा, आणि ते काढण्याची गोष्ट याच्यात आहे. मी आता डिटेलमध्ये सांगत नाही, कारण की पुढचं लेक्चर टोटल डिटेलवर राहणार आहे. म्हणजेच कसं आहे बाबा, या युनिटमध्ये हे बघ, अशी डायग्राम तुला दिलेली राहील, आणि तो जो प्लेन दिसतोय AABB, तो सेक्शनल प्लेन आहे. तो कट केल्यानंतर तुला इमॅजिन करायचं आहे की कसं दिसेल, आणि ते इमॅजिनेशन झाल्यावर हे असं दिसेल, आणि ते ड्रॉ करायचं आहे. फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू. काय आपल्याला ड्रॉ करायचं तर काय चित्रकला तर नाही, तुला आवडतंय तसं डोंगर काढला, सूर्य काढला, पक्षी उडताय, हो असं नाही रे बाबा. इंजिनियर आहे, कुठं डार्क काढायचं, कुठं फेंट काढायचं, कोणती लाईन कशी काढायची, किती MM चा गॅप, 1/2 mm, 2 mm, 3 mm, सर्व घेणार आहे बाबा मी. हे असं आहे. सेकंड युनिट आहे प्रोजेक्शन ऑफ लाईन. समजा ही लाईन आहे, ठीक आहे. मग आता ही फ्रंट व्ह्यूला ही अशी इन्क्लाइंड आहे, तुम्ही समोरून बघा अशी इन्क्लाइंड आहे, अशी एक टॉप व्ह्यूला. या सर्व गोष्टी मी 3D ॲनिमेशनमध्ये शिकवणार आहे. एकदम भारी आहे. असं तर दाखवेलच मॉडेल, प्लस आता जसं तुम्हाला दिसलं 3D ॲनिमेटेडसुद्धा दाखवणार आहे. प्रोजेक्शन ऑफ लाईन कमी वेटेजला आहे. 2 चॅप्टर आहे ना मिक्स याच्यात, लाईन्स आणि प्लेन. लाईन तिरपी कशी राहील ती गोष्ट आहे. आणि प्लेन्समध्ये काय आपल्याला, तर रेक्टँगल आहे, रेक्टँगल, ट्रायंगल, हेक्झॅगॉन. ठीक आहे. समजा हा रेक्टँगल आहे, मग फ्रंट व्ह्यूने तू बघतोय हा प्लेन आहे रेक्टँगल, मग हा असा इन्क्लाइंड आहे का असा आहे, किंवा समोरून बघतो हा असा आहे बाबा HPला, तो वरून तुला टॉप व्ह्यूला त्याचा ट्रू शेप दिसेल. ठीक आहे. मग हा अशा प्रकारे इन्क्लाइंड केला आहे, हा जो अँगल आहे हा HP सोबत आहे. हा अशा प्रकारे इन्क्लाइंड केला आहे की वरून बघताना हा स्क्वेअरच दिसतोय. काढ बाबा याचा फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू. अशा प्रकारचे प्रॉब्लेम आहे. अँड नॉट फॉर रेक्टँगल, येतं आपलं डेली यूजचं आहे म्हणून सांगतोय. आपल्याला ट्रायंगल, पेंटॅगॉन, हेक्झॅगॉनसुद्धा आहे. छान चॅप्टर आहे बाबा, मला तर सर्व छान वाटतं. अगोदरच सांगितलं मी व्हिडिओच्या की ते मागे जाऊन पाहून का आवडतंय माझा सब्जेक्ट. पुढचे प्रोजेक्शन ऑफ सॉलिड. येस, प्लेनला काय राहतं, थिकनेस नाही राहत, मग सॉलिड. आणि माझ्याकडे इतके सॉलिड आहे ना बाबा, सर्व तुझ्यासाठी. हे एक तर दाखवलंच मी. हा बघ, हा प्रिझम. हां, आता याचा बेस, हा बेस आणि टॉप एकच शेप असतो, तो जो असतो त्याच्या नावाने त्याला म्हणतात प्रिझम. प्रिझम म्हणजे काय, ज्याचे जे व्हर्टिकल फेसेस असतात हे रेक्टँग्युलर असतात नेहमी. मग वरचा टॉप फेस आणि बॉटम फेस हा बदललेला असतो. आता हा स्क्वेअर आहे तर याला म्हणणार आपण स्क्वेअर प्रिझम. मग जरा इकडं, मग हा एक दुसरा प्रिझम,
बघा याचे रेक्टँग्युलरच फेसेस आहेत ना, असं करतो, याचे रेक्टँग्युलरच फेसेस आहे ना, फक्त इथं टॉप सरफेस कसं आहे बघा, पेंटॅगॉनल आहे, मग ऑफकोर्स वरचा निघालचा सेम राहणार. मग असे सॉलिडचा स्टडी ह्या युनिटमध्ये, म्हणजे हा सॉलिड आहे बाबा, याचं एक्झाम्पल घेऊ आता पेंटॅगॉनल प्रिझमचा. हा मग असा आहे एच पी ओ रेस्ट आहे, मग अशा प्रकारे इन्क्लाइंड आहे. काढ बाबा, आता तुम्हाला दिसतंच एक्झॅक्ट समोरून, असं काढ, फ्रंट व्यू काढ, टॉप व्ह्यू काढ. मग टॉप व्ह्यू करताना कोणता फेस हा व्हिजिबल आहे, कोणता फेस हा इनव्हिजिबल आहे, हिंट कळून गेली. मग हिडन कुठं काढायचं, कसं काढायचं, इन्क्लाइंड लाईन कशी दाखवायची, पोझिशन कशी घ्यायची. आता अशीच पोझिशन राहते त्याची, असं नव्हे, हे अशी सुद्धा राहू शकते जेव्हा तो एजवर रेस्ट राहतो. सर्व या गोष्टी 3D इम्युलेशन प्लस असे मॉडेल, बाबा फार मजा येणार आहे. तसाच हा ट्रायंग्युलर प्रिझम आहे बघा, ट्रायंगल फेस आणि वर्टिकल फेस कसे रेक्टँगल आहे. ओके, हे कशात आहे बाबा, प्रोजेक्शन ऑफ सॉलिड, ते तर प्रिझम झाले. आणि हा आहे पिरॅमिड, त्याच्यात प्रिझम वेगळं राहतो, पिरॅमिड. पिरॅमिड ते आपण गाणं पाहिलं आहे इजिप्तचं, येते कटरीना तेरीवर तेरीवर करते, पिरॅमिड दिसतं ट्रायंग्युलर. मम्मीज पिक्चर पण पाहिलं असेल हॉलिवूडचं. ते वर काय असतं, याचा अपेक्स, खाली असतो बेस, आणि याच्यावरनं याचं नाव असतं. आता याचं खाली आहे स्क्वेअर, त्याचं नाव राहतं स्क्वेअर पिरॅमिड. आणि त्याचे प्रिझमचे सरफेस हे रेक्टँग्युलर राहतात व्हर्टिकल, तर याचे ते नाही राहत, याचे स्लँट राहतात व्हर्टिकल, तर शक्यच नाही ना. बघा दिसतं हे फेसेस, या फेसेसला काय म्हणतो आपण, ट्रायंग्युलर फेस. ट्रायंग्युलर असतात, ट्रायंग्युलर म्हणून वरती काय टोक. मग याची पोझिशन कशी, असा केला आहे, कसा काढ कोड, असं सर्व राहतं. नंतर आहे सिलेंडर. सिलेंडर घरात असतो ना LPG सिलेंडर, सिलेंडरचा टॉप बॉटम काय राहील बाबा, सर्कल. आणि मित्रांनो, सिलेंडर बोर्डचा सर्वात आवडता सॉलिड आहे, कारण की याला ड्रॉ करायला तेवढंच कंटाळा येतो बाबा, विद्यार्थ्यांना समजेलच. आणि याचं हेच तर IMP. मग काय करणार जर तेच नाही झालं तुझं, तर कसं होईल रे बाबा. ठीक आहे. मग हे सॉलिड आहे, ह्या युनिटमध्ये हे काढायचं आहे. पुढचं युनिट आहे इंटरसेक्शन ऑफ सॉलिड. आता इंटरसेक्शन ऑफ सॉलिडमध्ये काय राहील, हा एक सॉलिड राहील, समजा हा तुला सिलेंडर आहे, हा असा HP वर आहे रेस्ट असं दिलं राहील, किंवा VP वर रेस्ट असं सुद्धा राहील, पण जवळपास HP वरच राहील. असा HP वर रेस्ट येतो, आणि इकडनं एक दुसरा सिलेंडर आला आहे, आणि तो याच्यात आरपार गेला आहे. ठीक आहे. मग तुला फ्रंट व्ह्यूने कसं दिसतं, टॉप व्ह्यूने, हे तुला इमॅजिन करायचं आहे. मग त्याची कोणती एज विजिबल राहील, कोणती नाही राहणार, हे अशा प्रकारचं इमॅजिनेशन तुझ्या डोक्यात झालं. मग याच्यावर भरपूर आहे आपलं काथ्याकूट. आता मी याच्यासाठी बोलतोय कारण की हे युनिट अगोदर, हे इंटरसेक्शन ऑफ सॉलिड अगोदर हे 3rd सेमला होतं प्रोडक्शन ड्रॉइंगला. तेव्हा त्याचं नाव मेकॅनिकल इंजिनिअरिंग ड्रॉइंग होतं. नाव बदलून देता, मधला साचा तोच ठेवता. आता ते तू मला 2nd सेमला टाकून दिले. मग याच्याच विवरणं विचार कर. MSBTला असं वाटतंय की आताचे मुलं आहे ना अल्ट्रा प्रो मॅक्स व्हर्जनचे एकदम तुम्ही, म्हणून त्यांनी तुम्हाला थोडं वरच्या लेवलचं टाकून दिलं. तर हे युनिट सर्वात जास्त जीव घेणार आहे तुमचं. रिमेंबर दिस. हे जे आहे ना युनिट नंबर 4 इंटरसेक्शन ऑफ सॉलिड, समजेलच तुम्हाला. मार्च महिना जसं येईल, मार्च एंडिंग, तेव्हा तुम्ही मला सांगणार यस बाबा सर्वात जबरदस्त हे. मग तुम्हाला चांगलं कोणतं राहणार आहे, 1st युनिट, 2nd युनिट, त्याच्यात तुमच्या हातात जी कला आहे त्याच्यावर डिपेंड आहे शेवटी, आर्ट्स. आणि लास्ट डेव्हलपमेंट ऑफ सरफेस, एकदम छान युनिट आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल असा सॉलिडच आहे, सर्व सॉलिडशीच रिलेटेड आहे ती युनिट. हा सॉलिड आहे, याच्यावर याचं जे लॅटरल सरफेस राहतं व्हर्टिकल, हे नाही आहेत त्यात पार्टिसिपेट हे. आणि याला मग तू अनफोल्ड केलं, म्हणजे याला बाबा आपण कपडे घातलेले आणि ते अनफोल्ड केले तर कसे दिसतील, ते याच्यात असतात. मग इतकं सोपं तर असं तर राहत नाही बाबा. कसंही असू शकतं. फॉर एक्झाम्पल हा आपण हेक्झॅगॉनल हे घेतला, हेक्झॅगॉन आहे ना, हेक्झॅगॉनल प्रिझम घेतला. मग आता याचे लॅटरल सरफेस असं इकडं डेव्हलप होईल, हे 6 सरफेस आहे ना, मग याला असं नाही देत, तर याला कट केलेलं आहे. मग आता कसं दिसेल विचार कर बरं. कट असा साधाच राहील असं नाही, असा स्टार शेपचा देतील, ट्रायंगल शेपचा कट आहे. मग विचार कर ते होल कसं पडेल, आणि ते काढायचं. मस्त आपला प्रवास सुंदर होणार आहे. सर्व काही तुम्हाला इथं मी आपल्या धनुष्य ॲपवर करून देईल. फक्त मित्रांनो लाईक कमेंट करा. तुम्ही आत्तापर्यंत लेक्चर पाहिले म्हणजे तुम्हाला जाणीव आहे स्वतःबद्दल, हे आपल्या ब्रँचशी रिलेटेड आहे, यायलाच पाहिजे. आणि लगेच आता आपण ह्या युनिटचं वेटेज पाहून घेऊ. आणि 5 युनिट आहे, 5 युनिटचे वेटेज. सर्वात जास्त वेटेज आहे लास्ट आहे, डेव्हलपमेंट ऑफ सरफेस, लॅटरल सरफेस त्यालाच म्हणतो आपण. दिसतंय 16 मार्क्सला आहे. आणि जे छान आहे बऱ्यापैकी, लाईन्स अँड प्लेन अन्याय करून दिला ना, ते सर्वात कमी वेटेजला 12. बरं, हे विदाऊट ऑप्शन मार्क्स आहे,
विथ ऑप्शन थोडेसे जास्त राहतात प्रत्येकाच्या 2 ते 4 मार्क्स जास्तचे समजून घे विथ ऑप्शन. आता क्वेश्चन पेपरही मी तुम्हाला सर्व मागच्या दाखवेल के स्कीमच्या 4-5 आपण त्याचा स्टडी करू. सर्व सर्व कोणताच आपलं तो राहू नाही देत बाबा. ठीक आहे, चला पुढचं लेक्चर नक्की बघा. टाटा.